नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही ही शेंगा बघून घ्या, नंतर आपण याच्यावर सविस्तर जी माहिती म्हणतो ती आपण या ठिकाणी घेणार आहोत। आणि लागवडीची पद्धत काय आहे, कशा पद्धतीची आहे, काय आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, ही केलेली आहे आपण सरीवरंबा पद्धतीने, म्हणजे टोकन पद्धतीने। आणि हा बेड आहे 4.5 फुटाचा आणि याच्यावर आपण 3 लाईनीचा प्रयोग जो आहे हे केलेला आहे। 3 लाईनी म्हणजे काय, तर 4.5 फुटाचा बेड करून घेतला, त्यानंतर ही एक ओळ लावलेली आहे, ही दुसरी ओळ आणि ही तिसरी ओळ, अशी 3 बेड लाईन जी आहे ती ओळी आपण ही लागवड केली आहे। आता आपण शेताच्या मध्यभागी आहोत, थोडंसं एक कॅमेरा आपण गोल करून दाखवणार आहे। शेताच्या मध्यभागी आहोत आणि मध्यभागी सुद्धा तेवढंच माल लागते जेवढा की काटाला लागते तेवढाच। पाहू शकता शेंगाचं प्रमाण जे म्हणतो आपण, बघू शकता। आणि या मधलं सुद्धा ओळ बघा, तेवढंच माल लागते। शेंगाचं प्रमाण जे म्हणतो हे भरपूर असते, जेवढं कडलच्याला आहे तेवढंच बाहेरचं सुद्धा आहे। आणि 2 रोपातील अंतर जे आहे हे आपण ठेवलं आहे 7 इंच, म्हणजे टोकन मशीनचे दाटक आले होते 3 आणि एका ठिकाणी बियाणे टाकले होते 3 बियाणे। आणि एकरी बियाणे साधारण लागले आपल्याला 20 ते 21 किलोपर्यंत। सरीवरंबा पद्धतीचे गुळ असल्यामुळे जमिनीमध्ये कंटिन्यू वापसा कंडिशन राहते, शेत जे आहे हे चिबडत नाही। आपण एक व्हिडिओ सुद्धा टाकला होता कापणीचा, तो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत होतं की शेत संपूर्ण चिबडलेलं आहे। बघू शकता ही एकदम कोरडं दिसते आणि त्याच्यामुळे हे कोरडं असण्याचं कारण म्हणजे सरीवरंबा याच्यामध्ये वापसा कंडिशन आपल्याला कंटिन्यू मिळत राहतो। जे ओलावा पाहिजे आपल्याला तेवढंच फक्त ओलावा हे बेड जे आहे हे ठेवून घेणार आहे आणि अतिरिक्त पाणी हे नालीवाटे वाहून जाते। त्याच्यामुळे या पद्धतीचं नियोजन जे आपण म्हणतो की सरीवरंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड ही आता इथून काळाची गरज आहे। सोयाबीनच नाही तर बाकीची सुद्धा पिकं सरीवरंबा पद्धतीने केले पाहिजे। जसं की बरेच शेतकरी तण नाही व्हावं म्हणून मल्चिंगचा वापर करतात, त्या पद्धतीने हे जी पिकं आहेत, असे सोयाबीन असू द्या, हरभरा असू द्या, मका, हे जी पिकं आहेत हे सरीवरंबा पद्धतीने इथून पुढे शेतकऱ्यांनी केली पाहिजे। कारण की सध्याला ती काळाची गरज सुद्धा आहे, कारण की आपण पाहतो आकस्मिक आपला ढगफुटी सदृश्य पाऊस, त्याचबरोबर अति प्रमाणात पाऊस किंवा पावसाचा खंड हे जे आहे हे वारंवार शेतकऱ्यांच्या माती आपल्या आहेच, परंतु याच्यामधून आपण पर्याय म्हणून जे म्हणतो ते या ठिकाणी आपण काढू शकतो। म्हणून अशा पद्धतीने नियोजन जे आहे तुम्हाला आपल्या शेतामध्ये करायचं आहे। हे आपलं साधारण 5वं वर्ष आहे सरीवरंब्यामध्ये आणि दरवर्षी 12+ उत्पादन आपल्याला 100% येत आहे। त्याच्यामुळे आपण या शेतामध्ये म्हणजे सोयाबीनच्या याच्यामध्ये थोडाफार का नफा म्हणतो आपण, आता मार्केट रेट तर आहेच कमी, परंतु थोडाफार नफा आपल्याला याच्यामधून होते। त्याच्यामुळे सरीवरंबा पद्धत ही काळाची आता गरज बनलेली आहे। तर नवीन विषय घेऊन बोलू पुन्हा। धन्यवाद।